एवढं तुला ऐकायचं होतं ना. पोतीनं तयार झालेला मग काय करायचं हे तुम्ही सांगा तिला जाऊ. अगं आई बाबा तुम्ही आनंदात जाऊन बसा. मी माझ्या लग्नाची तयारी करा. तुम्ही मी तुमच्या पाठोपाठ येत आहे बाबा. तयारी करणार आहे म्हणजे ह्या बापाची मान खाली बाबा तुमची मान आजपर्यंत कधी घालवलेली नाहीये आणि इथून पुढे पण आई बाबा तुमची मान कधी घालवणार नाहीये मी. पण आम्ही जातो घराकडे. ठीक आहे ते होय ना. म्हणता अहो माझ्या सुखाचा संसार होण्याआधीच माझा सुखाचा संसार बोलणार आहे. काय करणार माझ्या आई बाबाची गरिबी असल्यामुळं मला हे खूप भोगायला लागणार आहे. मी हे पाप करत नाहीये हे मी पुण्य करत आहात. असं कोणता आई वडील आहात सावकाराचा मी घनवट राहणार आहात हे कदापि होणार नाहीये. अरे देवा अरे देवा तुला देव म्हणू का दगड म्हणू. अरे देवा परंतु काय करणार माझ्या आई बाबाची गरिबी असल्यामुळे मी ही शर्यत मान्य करू शकत नाहीये. कारण माझ्या देशमुख घराण्याची आबरू जाण्याआधी मी समोर अरण्य दिसत आहे. त्या अरण्यात जाते आणि मी फाशी घेते. मी ना सावकाराच्या हातात लागणार ना कुणाच्या हातात लागणार. अरे हा देह काय करायचा. हा देह मोल अनमोल माती मोल झाला तरी चालेल परंतु हा देह माती मोल करून घेणार नाहीये. जाते मी अरण्यात आणि घेते फाशी. बोला बोला दादा. अरे आज रक्षाबंधनचा दिवस उजळला आहे. होय रायगड जिल्ह्यामध्ये कोकण भाग आपली बहीण तिथे दिली आहे. तिचं नाव हिराताई. होय रक्षाबंधनला जायचं आहे. होय दादा. ताईला साडी घेऊन येईन पाणी घेऊन आपलं वजन द्यायचं. होय दादा मनाला किती आनंद झाला आहे. येता मी साडी घेऊन आणि पाणी घेऊन जाऊन ना बहिणीच्या गावाला. दादा आणलं पाणी आणि साडी. शिव घेऊ नको. संघात आपल्याला पैसे नाही. आपण खाणे कुसूचा डोंगर माऊचा डोंगर जगून आपल्याला परत जायचं आहे. होय दादा मी तुमच्या पाठीमागे आहे. काय
काय केलं आहात दादा? अहो माझ्या अंगाला हात लावू नका ना तुम्ही. बाळ घेऊ नकोस, पाणी घे. हा? काय? अहो कशाला पाणी पाजलं? होय मुली, काय प्रसंग आलाय तुझ्यावरती? तू जीव द्यायला निघाली होतीस, नशिबाने आम्ही अरण्याच्या मार्गाने चाललो होतो, तेवढ्यात तुझा आवाज आला. काय भाग्य आहे मुली तुझं. आमचा मराठाचा रक्त थांबण्याच्या आवाजाच्या रोखाने आम्ही आलो. तुला वाचून आम्ही काय चुकलो नाही. तू का फाशी घेतली याला सांग. हो म्हणजे तुम्हाला सांगायला पाहिजे मी का फाशी घेते. होय मुली. अहो अहो माझ्या जन्माची कहाणी खूप बेकार आहोत. ती आम्हाला ऐकायचं आहे म्हणून आम्ही तिथपर्यंत आलो आहे. म्हणजे तुम्ही याच ठिकाणी आला आहात आणि मला वाचवले आहात. अहो मला वाचवायचं कारण फक्त तुम्हीच. अहो तर देवाने मला वाचवली. देवाने वाचवली काय तुम्ही काय वाचवली? एकच झाले आहात. मग माझ्या जन्माची कहाणी ऐकायची आहात ना तुम्हाला? होय मुली. मग ऐका मग. काय करणार? माझ्या आई वडिलांची गरिबी असताना सावकारांनी एक शर्यत मांडली. सावकारांनी माझ्या आई बापाला पैसे दिले. त्यांनी एक अट बांधली. कोणती अट? अरे दादा ती अट सांगण्यासारखी नाही रे. अरे दादा, अरे दादा ती अट पण विचारू नको. अरे दादा मला लाज वाटते रे सांगायची तुला. अरे दादा माझ्या काळजात नुसतं गरम फुटतं रे दादा. ती आत सांगण्यासारखी नाही रे दादा. अरे दादा मी काय करतोस? ती आत मान्य करू नको रे दादा. लपवून ठेवू नको. जे असेल ते त्याचा उजळ निकाल आमच्या समोर तो भावांचा. मग दादा तुझं काळीज आहे का तसं? मी जर ती आत सांगितली तर त्या काळजाला काही झालं नाही पाहिजे रे दादा. दादा तुझा राग अनावर करू नको. मी जर ती आठ सांगितली तर आहे का मान्य दादा? बोल मुली तू बोल. मग ऐका मग. माझ्या बाबांनी त्या सावकाराकडून पैसे घेतले असताना परपंच गरीब असल्यामुळे त्या बाबांनी सावकाराकडून पैसे घेतलं. पैसे घेतल्या कारणाने सावकाराने अशी अट्ट टाकली माझ्या बाबाला, आई वडिलांना. लग्नाआधी तुझ्या मुलीला हळद लागली ना, तुझी मुलगी माझ्या स्वाधीन कर. दादा ऐकलं का रे दादा तू? दादा मी सांगत होतो तुला आठ न सांगणार नव्हते रे दादा. मला माहितीये तुझं काळीज फडफड करून उठल रे दादा. दुबळ्याचा दाता आतापर्यंत हे तुम्ही काम करा. हे इशारे शब्द माझ्या अरे दादा ह्या गरीब लोकांचा ह्या लोकांनी श्रीमंत लोकांनी आमचा फायदा घेतला रे दादा. असं कोण जगात आहात की त्याची मुलगी त्या सावकाराच्या घाणवत घेऊन बघेल? अरे दादा आहे का रे तू सांग ना रे दादा. कधी नव्हतं सांगितलं मला एक तो कळला आहे. बाप होता गरीब होता, आजोबा शेतकरी, 5 पिढीला भक्ती चालली त्याची. काय करणार प्रपंचाने गाजला होता. सावकाराच्या दारात गेला. दानू सावकाराचा मुलगा नागेश, नागेश सावकार. त्यांनी फणा काढलेला आहे. तो फणा मी तोडतो घालू नको. एक तर ताईडे आम्ही दोघं भाऊ रक्षाबंधनला निघालो होतो. डुक्कर बडगावमध्ये माझी बहीण गेली होती. काय नाही तिथं तू थांबला होती माझ्या बहिणी घरी. होईना रे दादा, होईना दादा. लक्ष्मी आता तू किती मोठी झाली. बोलत काय? अरे दादा काय करणार आहे रे दादा? तू हिला जायची काम काय करत होती? भांडी कशाची? होईना मी भांडी कशी करणार रे दादा? लय मोठी झाली आता. होईना दादा. येऊ नकोस, येऊ नकोस. आम्ही आहे. येऊ नकोस.
अरे दादा, हे दोन भाव माझ्या पाठीमागे असताना मला कोणाची रे भीती आहात? दादा, माझ्या आई वडिलांचं एकच काम रे, त्या भगवंताची सेवा करायची, काबाड कष्ट करायचं, एवढंच रे आई बाबांचं काम ना. काय एक विनंती करतो, आम्ही रक्षाबंधनला निघाला होतो, पण आता मी जाऊ शकत नाही. सूर्य मावळण्यात गेला आहे, रक्षाबंधन संपणार आहे. या अरण्यात आमचं रक्षाबंधन. अरे दादा, येऊ नकोस रे, ही बहीण कशासाठी आहे दादा? दादा, या अरण्यात तुम्ही माझ्या देवासारखं धावून आहात दादा. दादा, मी तुम्हाला राखी बांधल्याशिवाय जाणार नाही रे दादा. काय इथं काही आरती नाही, दाट नाही, राखी नाही. अरे दादा, हा धागा भार दोघा भावाच्या हातात बांधली ताकदी सांगते. अरे दादा, मला धन दौलतीची गरज नाही रे दादा. दादा, कशाचीच गरज नाहीये दादा. दादा, फक्त माझ्या पाठीशी उभे राहिलात ना, देवासारखं दादा बाद झालं दादा. आम्ही धर्माचा भाऊ आहे. दादा, हे घे, मी तुला राखी बांधत हा. शब्द दिल्याप्रमाणे नागे सदरामध्ये होता. येऊ नको, जातीने दोघे भाऊ इथे हजर आहे आणि रक्षाबंधन आम्ही ठीक आहे दादा, तुम्ही स्वतः थोड्या वेळाने या, मी तुमची वाट पाहत दादा. जाऊ द्या दादा. बापाचा वंदनाचा आणि ते येऊ नको, आम्ही तिथे हजर आहे. चला दादा, तिकडे जायचे आधीच बहीण भेटली आपल्याला. त्याच बहिणीचं रक्षण करायचं आहे, तिच्या मागे पाठोपाठ जायचं आहे, आता नागेश सावकाराचा वध करायचं आहे. चला पाहू दादा, मुलीच्या पाठीमागे जाऊया. शिवा, तू एक काम कर, गाडीचं लग्न उठून घे, तिथं दाखीने हजर राहा. मी आलो पाठोपाठ. होय चालते दादा, तुम्ही मला सांग तसं येतोय. बंदोबस्त केला आहे, चिरवण देवाला आहे, जायला जागा नाही कुठे. पण हा सतू बराडी शिवा बराडी दोन मिनिटांच्या अंतरावरती भुयार खाऊन किंवा उशाशी बसतो. Thank you.
काय अरे एवढा लग्नाचा धुमधडाका चाललाय कायचा लग्न लग्न कुणाचं लग्न कुणाचं माहिती नाही मला माहिती गो हा नाही आणि ताई साहेबांचं लग्न काय बात हो तुला नाही कल्पना तू या काम कर तुझ्या डोक्यात काय झालं माहितीये का की सपना मावशी भेटलं त्यामुळे तुला सुधारला एक कर हा एक कर ताई साहेबांचं लग्न आहे ना हा एक कर बाबा तात्याला बोलव हा तो तात्या माहिती ना कोणता लग्न लावणारा तात्या तुला कोणता तात्या वाटला मला चुका तुझ्या चुलत्याचं काय आहे? तुझा चुलता त्याला घरीच राहू दे ब्राह्मण तात्या काका काका हा काका खाली वाका आणि देतो एक ठोका हे बघ. आताच्या कलियुगात ब्राह्मण तात्याला उलट पलट बोलायचं नाही कारण का माहितीये का त्यांच्या तिथीनुसार कुठलं लग्न होत नाही आहे की नाही त्याला आपलं कार्य पार पाडून घ्यायचं त्याच्याकडे समजून घ्यायचं त्याला हाका मार त्याला गोंधळ कसं आहे माहितीये का आपलं कार्य हात काढून घ्यायचा आहे की नाही पण ते बघू पहिले आपलं कार्य पार पाडून पुढे काय झाली तू काकाला आवडते हो काका तुझी आहे ना पाण्यात भिजत ठेव मंत्र आहे असा मंत्र असतो अरे कशासाठी बोलावलेला आहे ब्राह्मणाला हे कर पाण्यात भिजत ठेवायचं मग कोंड्यात ठेव कोंड्यात अरे ब्राह्मणाला अरे कशासाठी ब्राह्मणाला बोलावलं जेवायला आला कुत्र्याने तुला आम्ही इज्जत देतोय तू म्हणतो जेवायला हे बघ चिंता काढ लग्न लग्नाची काकाचा का सुद्धा सोडा बोथाम काका होईल थांब गंपे तरी मस्त कुणाची काढायची आहे कुणाचे नाव सांगा मुलीचे नाव चिंता काढायची चिंता काढायची गोरा चिंता आहे गोरा चिंता सुटसुटीत हा लवकरात लवकर कुत्रीची आणि कुत्र्याची काढायची अरे ब्राह्मण आहे हा का सैतान नाही तसली चिंता नाही नाही हो काय बा म्हणे का साधन आहे अरे कुत्री हा गोरा हा मला नाही सारखं चालत नाही आमचा पवार काला लागला ते कुत्र्याच्या कुत्र्याच्या लागेला त्यांच्या भावाला सांगा कुणाचे नाव काय आहे कुणाचे नाव माहिती आहे तुम्हाला बरोबर आहे मुलीचे नाव माहिती आहे बरोबर आहे पत्रिकेत बघा काय झालं अरे पंचगण ताईंच्या नाव कांदा खाते अरे इथं काय चाललंय
आलेले आहे वार नाही सोमवार आहे सोमवारी सकाळी 8:47 एवढ्या 8 वाजता बस 12 वाजता करू आपल्या हाताने केलं काय करायचं आहे 8 वाजता 8 वाजता माझी बायको उठती उठायची अरे पण 10 वाजता करू संडासला कधी जायचे लग्नाला कधी यायची अरे त्याची बातमी सांगता गेली ना की कमीत कमी 4-5 तास येत नाही धंदा करून मग काय करायचं अरे संडास करती का काय करती 5 किलो आहे ती 5 किलो असं खात्री किती बरं, ठीक आहे. हा ग्लास किती हा? हा ग्लास किती पिवळा बरं, ठीक आहे. सोमवार आहे सोमवारी 11 वाजता साखरपुडा होईल बरोबर आहे? त्याला करून 1:47 हळदी लागते आणि दुपारी 3 वाजता शुभमंगल वराने घेऊन या कवर घ्या त्यांना गाणं घ्या तिकडे माल जायला काय सोडतोय ते काका तुला नाही कळायचं ती वहिवट माहिती का कुणाची आहे कोण आहे त्या वहिवटीत नागर कुणी धरायचा तू तू नको धरू तुझ्या नागराची फार फणी फार झाली काय होतंय हा ती खंता दिली तर आपल्या खातीर आहे कोणती नाही आता ती जमीन डाळून झाली करवली हा आपण काय चालू आहे हा चिट्टी मुली लागली लागे गोडे लागे गोडे 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 माया सोड माया सोड रे जाऊन सासूच्या पाया पडे पाया पडे जाऊन सासूच्या पाया पडे पाया पडे सासूच्या पाया पडे पाया पडे चिट्टी मुली लागली लागे गोडे लागे गोडे चिट्टी मुली लागली लागे गोडे लागे गोडे चिट्टी मुली लागली लागे गोडे लागे गोडे चिट्टी मुली लागली लागे लागे गोडे हा सुद्धा सोडते का? अजून होत जायचे चला नवरा नवरी आलेले आहे आले ना लग्न लावून घ्या थंडीवर हा हा अक्षर आवाज सगळ्यांना अक्षर सर्वांना अक्षरा फसली पाहिजे
सर्वांना पोचवा. हा, नवरीचा मामा. ए नवरीचे मामांना बोलवा. बोला हा नटवाली मावशी तुम्हाला अक्षरा पोचल्यात का? हो कुणाचे मामा आहे? नवरीचे ते मामा या नवरीचे मामा. मामा तुम्हाला कुठून भेटत? हा नटवाली मावशी अक्षरा नाही वाटते ना? हा दगडी घ्या आणि बाबा नाव टाका. काका लग्न चांगलं लावा. आमचे मंगलाष्टक म्हणतील काय बरं तुमचं. पोलीस काय राव? हे ते पोलीस अरे हा काय आलं त्याला आता तिथे सांग शिवानंद